विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. वाणिज्य संघटन व व्यवस्थापन ह्या विषयातील आपण व्यवस्थापनाची तत्त्वे ह्या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे. ज्यामध्ये पाठीमागच्या तासिकेला आपण व्यवस्थापनाची तत्त्वे, त्याचा अर्थ, व्याख्या, व्यवस्थापन तत्त्वांचे स्वरूप आणि व्यवस्थापन तत्त्वांचे महत्त्व अभ्यासलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणताही व्यवसाय असेल, मग तो सामाजिक व्यवसाय असेल किंवा नफा मिळवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेला एखादा व्यवसाय असेल, अशा प्रकारच्या कोणत्याही व्यवसायाला यश मिळविण्यासाठी व्यवस्थापन तत्त्वांची आवश्यकता असते. ह्या व्यवस्थापन तत्त्वांच्या आधारे व्यवसाय संस्था यश मिळवेल याची खात्री आपण देऊ शकतो. व्यवसायामध्ये व्यवस्थापन तत्त्वांचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. मग ह्या व्यवस्थापन तत्त्वांची काही विचारवंतांनी मूलभूत सिद्धांत मांडलेले आहेत. ही मूलभूत सिद्धांते हेनरी फ्योल यांनी मांडलेली आहेत. त्यासोबतच फ्रेडरिक विन्स्लो टेलर यांनी देखील व्यवस्थापनाची तत्त्वे, मूलभूत सिद्धांत मांडलेले आहेत. तर आज आपण व्यवस्थापन तत्त्वांचे सिद्धांत अभ्यासणार आहोत. तर व्यवस्थापकांना संघटना व्यवस्थापित करण्यासाठी मार्गदर्शकाची भूमिका ही व्यवस्थापन तत्त्वे निभावत असतात. व्यवस्थापन तत्त्वे म्हणजे काय, तर आपण असं म्हणू शकतो की व्यवस्थापन करण्यासाठी जे नियम असतात, ह्या नियमांचा तो एक संच असतो. व्यवस्थापनाचा सिद्धांत म्हणजे आदर्शपणे कसा व्यवसाय चालवावा ह्यासाठी मार्गदर्शन करणारी वेगवेगळी नियमावली होय. तर व्यवसायाच्या उद्दिष्टांशी कर्मचाऱ्यांना घनिष्ठ संबंध निर्माण करण्यासाठी ह्या तत्त्वांचा उपयोग होतो. त्यासोबतच व्यवसायाला उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ह्या व्यवस्थापन तत्त्वांचा, सिद्धांतांचा वापर होतो, उपयोग होतो. विविध व्यवस्थापकीय विचारवंतांनी विविध दृष्टिकोनातून आधारित सिद्धांत मांडलेले आहेत. यामध्ये फ्रेडरिक विन्स्लो टेलर आणि हेनरी फ्योल यांचं अनन्यसाधारण असं योगदान आहे. तर मित्रांनो, ही व्यवस्थापनाची सिद्धांत जी आहेत ती सार्वत्रिक आहेत, सर्वत्र लागू पडतात. प्रत्येक व्यवसाय संस्थेमध्ये यांचा उपयोग होताना आपल्याला दिसतो. तर मित्रांनो, संघटना, काम करणारे लोक व समाज यांना काही सर्वसाधारण समस्यांना सतत तोंड द्यावे लागते. यासाठी ह्या ज्या समस्या उद्भवत असतात याच्यावरती योग्य प्रकारे उपाययोजना करण्यासाठी ही व्यवस्थापनाची सिद्धांत मार्गदर्शक ठरत असतात. तर हेनरी फ्योल यांनी व्यवस्थापनाचा जो सिद्धांत मांडलेला आहे, यामध्ये एकूण 14 तत्त्वे हेनरी फ्योल यांनी मांडलेली आहेत. हेनरी फ्योल यांची ही 14 व्यवस्थापनाच्या तत्त्वांचा अभ्यास करण्यापूर्वी आपण हेनरी फ्योल यांची थोडीशी ओळख किंवा परिचय करून घेणार आहोत. तर मित्रांनो, हेनरी फ्योल यांचा जन्म 1841 तर मृत्यू 1925 झालेला आहे. हेनरी फ्योल हे फ्रेंचमध्ये खनिज खाणीमध्ये इंजिनियर म्हणून काम करत होते. एक अभियंता ते एक यशस्वी व्यावसायिक व्यवस्थापक अशी भूमिका हेनरी फ्योल यांनी निभावलेली आपल्याला दिसते. ते फ्रेंच खनिज कंपनीमध्ये अभियंता म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक वेगवेगळे प्रयोग व निरीक्षणे करून 14 तत्त्वे विकसित केली. आणि ही 14 तत्त्वे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या पुस्तकामध्ये म्हणजे जनरल अँड इंडस्ट्रियल ॲडमिनिस्ट्रेशन या पुस्तकामध्ये सविस्तरपणे मांडलेली आहेत. हेनरी फ्योल यांच्या व्यवस्थापनासाठी या योगदानामुळेच हेनरी फ्योल यांना आधुनिक व्यवस्थापनाचा जनक असे संबोधले जाते. हेनरी फ्योल यांनी जी व्यवस्थापनाची 14 तत्त्वे मांडलेली आहेत, ती 14 तत्त्वे अभ्यासत असताना आपल्याला पहिलं तत्त्व त्यांचं दिसून येतं, कामाचे विभागणीचे तत्त्व. तर मित्रांनो, कामाची विभागणी म्हणजे काय, तर एखादं कुठलं काम असेल आणि ते काम जर आपण एखाद्या व्यक्तीला दिलं, तर एकच व्यक्ती जर सर्व प्रकारची कामं करणार असेल तर त्या व्यक्तीच्या कार्यक्षमतेवरती मर्यादा येऊ शकतात. मात्र त्या कामाचे जर छोटे छोटे विभाग केले आणि त्या छोट्या छोट्या विभागाची विभागणी अनेक लोकांमध्ये केली तर ते संबंधित काम जलद गतीत होईल आणि दर्जेदार होईल.
का असं होईल तर एकच काम सर्व त्या कामातले जे छोटे मोठे घटक असतील यावरती जर एकच व्यक्ती काम करणार असेल तर त्या व्यक्तीच्या कौशल्यावरती मर्यादा पडतील. मात्र त्या कामाची विभागणी केली आणि पर्टिक्युलर सतत तो व्यक्ती ते काम करत राहिला तर त्या कामामध्ये तो पारंगत होतो. उदाहरणार्थ आपण एखादी व्हेकल मॉडिफाय करणार आहोत, एखादी व्हेकल गाडी बनवणार आहोत, तर ती गाडी बनवताना एखादी व्यक्ती स्टार्टरचं काम करेल, एखादी व्यक्ती इंजिनचं काम करेल, एक व्यक्ती गाडीच्या बॉडीचं काम करेल, एखादी व्यक्ती गाडीच्या इलेक्ट्रिकचं काम करेल, एखादी व्यक्ती त्या गाडीच्या कलरवरती काम करेल. अशी वेगवेगळ्या कामात विभागणी जर केली तर उदाहरणार्थ इंजिनचं काम करणारा व्यक्ती सतत तेच काम करून त्या कामामध्ये तो पारंगत होतो आणि अत्यंत जलद गतीने दर्जेदार काम तो करू शकतो. मात्र एकाच व्यक्तीला जर सगळी गाडी बनवायला सांगितली तर निश्चितपणे वेळ लागेल, त्याच्या कामाच्या कौशल्यावरती मर्यादा पडतील. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हेनरी फॅल यांनी हे जे पहिलं तत्त्व मांडलेलं आहे की कामाची विभागणीचं तत्त्व, तर कामाचे अनेक छोटे छोटे भाग करायचे. तांत्रिक, आर्थिक, व्यावसायिक, लेख हा विभाग, अशा विभागामध्ये या कामाची विभागणी करायची आणि प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कुवतीनुसार, कौशल्यानुसार, त्याच्या क्षमतेनुसार, शिक्षणानुसार, त्यासोबतच त्या व्यक्तीच्या बुद्धिमत्तेनुसार त्या व्यक्तीला काम करण्याची संधी द्यायची. ह्यामुळे मित्रांनो, संबंधित व्यक्ती ते काम दर्जेदारपणे करू शकते, जलद गतीने करू शकते. पुढचं व्यवस्थापनाचं तत्त्व हेनरी फॅल यांनी मांडलेलं आहे. हेनरी फॅल सांगतात की अधिकार आणि जबाबदारीचे तत्त्व. तर मित्रांनो, अधिकार आणि जबाबदाऱ्या या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपण कोणत्याही व्यक्तीला अधिकार दिले आणि जबाबदारी नाही तर त्या अधिकारांचा दुरुपयोग होणार. आपण एखाद्या व्यक्तीला जबाबदारी दिली मात्र अधिकार दिले नाही तर निश्चितपणे ते काम पूर्ण होण्यासाठी अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात. म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, अधिकार आणि जबाबदाऱ्यांना एकाच नाण्याच्या दोन बाजू मानल्या जातात. तर मग आपण ज्या व्यक्तीला जे काम सांगितलं असेल ते काम पूर्ण करण्यासाठी संबंधित व्यक्तीला काही अधिकार आवश्यक असतात. त्या कामाशी अनुरूप असे अधिकार आपण त्या व्यक्तीला दिले पाहिजे, तर ती व्यक्ती स्वतःच्या जबाबदारीवर चांगल्या पद्धतीने काम पूर्ण करू शकते. तिसरं तत्त्व हेनरी फॅल यांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे शिस्तीचे तत्त्व. शिस्तीच्या तत्त्वामध्ये हेनरी फॅल सांगतात त्या पद्धतीने प्रत्येक विभागामध्ये शिस्त असणे अत्यंत आवश्यक असते. व्यवसाय संस्था असेल, क्रीडा संस्था असेल, सामाजिक संस्था असेल किंवा एखादी छोटं आपलं नेहमीचं परिचित उदाहरण घेऊयात, कुटुंब असेल एखादं, ज्या ठिकाणी चांगली शिस्त पाळली जाईल, ज्या व्यवसायामध्ये नियमावली ठरलेली असेल, त्या नियमावलीनुसार जर सर्व काम होत असतील तर निश्चितपणे त्या व्यवसायामध्ये कुठल्याही प्रकारची अप्रिय घटना घडणार नाही. त्यासोबतच ठरलेला जो उद्देश आहे तो सहज साध्य होण्यास देखील मदत मिळेल. त्यामुळे फॅल यांच्या मते कोणत्याही संघटनेमध्ये शिस्तीला अत्यंत अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कर्मचाऱ्यांनी संघटनेने घालून दिलेल्या नियमांचा काटेकोरपणे पालन केलं पाहिजे, तरच उद्दिष्ट साध्य होण्यास मदत मिळते. यासाठी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून घेण्यासाठी नेतृत्व देखील तितकंच सक्षम असलं पाहिजे आणि जी नियमावली बनवलेली आहे या नियमावलीची अधिकाऱ्यापासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना त्याची जाणीव असली पाहिजे. चौथं तत्त्व हेनरी फॅल सांगतात आदेशातील एक वाक्यतेचे तत्त्व. तर मित्रांनो, संघटनेमध्ये कुठलाही निर्णय हा व्यवस्थापक मंडळामध्ये घेतला जातो, मात्र त्यावरती प्रत्यक्षात कार्यवाही करण्याचं काम हे कर्मचाऱ्यांचं असतं. मात्र जो निर्णय व्यवस्थापक मंडळाने घेतलेला असेल तो निर्णय कर्मचाऱ्यांपर्यंत येण्यासाठी एक विशिष्ट चैन असली पाहिजे. ह्या साखळीनुसारच तो आदेश वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत यायला पाहिजे. थोडक्यात कर्मचाऱ्यांना किंवा संघटनेतील संस्थेतील विविध विभागांना आदेश देणारी एकच व्यक्ती असली पाहिजे. या एकाच वरिष्ठाकडून कर्मचाऱ्यांना आदेश मिळाले पाहिजे. एकापेक्षा जास्त लोकांकडून जर कर्मचाऱ्यांना आदेश मिळणार असतील तर निश्चितपणे कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ होऊ शकतो आणि कुणाचा आदेश पाळायचा आहे हे देखील संभ्रम निर्माण होऊ शकतो. म्हणून वरिष्ठांकडून
स्पष्ट अशी माहिती कर्मचाऱ्यांना मिळायला हवी. पुढे 5वं तत्व हेनरी फ्युएल सांगतात की निर्देशनातील एक वाक्यतेचे तत्व. ह्या तत्वानुसार प्रत्येक संघटनेत एक प्रमुख आणि एकच योजना असावी. संघटनेतील प्रत्येक गट एकाच उद्दिष्टासाठी सतत काम करताना दिसला पाहिजे. यासोबतच या गटाला एकाच व्यवस्थापकाने एकाच आरेखड्यानुसार सूचना दिल्या पाहिजे. म्हणजेच निर्देशनामध्ये एक वाक्यता येऊ शकते. 6वं तत्व सांगितलेलं आहे सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देण्याचे तत्व. मित्रांनो, कोणतीही व्यक्ती व्यवसाय संस्थेमध्ये काम करत असताना ती वैयक्तिक हिताला किंवा स्वार्थाला व्यवसाय संस्थेपेक्षा जास्त महत्त्व देत असेल तर अशी व्यक्ती व्यवसाय संस्थेसाठी धोकादायक, अपायकारक ठरू शकते. व्यवसाय संस्थेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देऊन व्यवसाय संस्थेच्या हिताला प्रथम स्थान दिलं पाहिजे. मग याच्यामध्ये त्या व्यक्तीचं हित दडलेलं असतं. जर एखाद्या कर्मचाऱ्याने स्वार्थासाठी व्यवसाय संस्थेचं हित दुर्लक्षित केलं तर व्यवसाय संस्थेला नुकसान होणार असते, मात्र भविष्यात त्याचा परिणाम त्या कर्मचाऱ्यावरती देखील होणार असतो. मात्र प्रत्येक कर्मचाऱ्याने व्यवसाय संस्थेचं हित जर प्राधान्यक्रमाने समोर ठेवलं तर निश्चितपणे व्यवसाय संस्था यशस्वी होते आणि व्यवसाय संस्थेनंतर त्या कर्मचाऱ्याचं हित आपोआपच होणार असतं. म्हणून प्रत्येक व्यक्तीने, व्यवसाय संस्थेशी संलग्नित व्यक्तीने, व्यवसाय संस्थेच्या आतमध्ये प्रत्यक्षात काम करणाऱ्या प्रत्येक घटकाने व्यवसाय संस्थेच्या हिताला प्राधान्य दिलं पाहिजे. उदाहरणार्थ, एखाद्या फुटबॉल मॅचमध्ये एका खेळाडूने 5 गोल केले, मात्र संघ हारला तर त्या व्यक्तीच्या त्या गोलला काही महत्त्व उरलं का? मात्र त्या व्यक्तीने स्वार्थ बाजूला ठेवून सांघिक खेळ केला आणि इतर सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने जर खेळ केला आणि त्या व्यक्तीचे वैयक्तिक गोल नाही झाले, मात्र संघाचे 5 गोल झाले, 10 गोल झाले आणि संघाला विजय मिळाला, तर निश्चितपणे त्यामध्ये त्या खेळाडूचं देखील हित आहे. एखाद्या क्रिकेट मॅचमध्ये एखाद्या खेळाडूने शतक केलं, मात्र संघ हारला तर त्याच्या शतकाला काही किंमत उरत नाही. मात्र एखाद्या खेळाडूने 25 धावा करून संघाला विजयी करून दिलं तर त्याच्या 25 धावा अत्यंत मौल्यवान ठरतात. यातून सांगण्याचं तात्पर्य एकच की वैयक्तिक हित बाजूला ठेवून जर आपण संस्थेच्या हिताला जर प्राधान्य दिलं तर यातच आपलं हित दडलेलं असतं. 7वं जे तत्व हेनरी फ्युएल यांनी सांगितलेलं आहे तेच आहे केंद्रीकरणाचे तत्व. केंद्रीकरण म्हणजे अधिकार एकवटणे किंवा अधिकाराचे केंद्रीकरण. काही संघटनांमध्ये हे अधिकार एकाच व्यक्तीकडे किंवा अगदी कमी व्यक्तींच्या हातात असतात. तर मित्रांनो, लहान संघटना असेल तर ते एखाद्याच व्यक्तीच्या हातात अधिकार असतील, परंतु मोठी संघटना असेल आणि तिचे जर अधिकार एखाद्याच व्यक्तीच्या हातात असतील तर हे मात्र व्यवसाय संस्थेच्या हिताचं ठरत नाही. जे अधिकार आहेत त्यांचं विकेंद्रीकरण होऊन त्याच्यामध्ये समतोल असणं अत्यंत आवश्यक असतं. कारण व्यवसाय संस्था छोटी असेल तर एक व्यक्ती त्याचं व्यवस्थापन त्याच्या अधिकारानुसार व्यवसाय संस्थेचं व्यवस्थापन करू शकेल, मात्र मोठ्या व्यवसाय संस्थेमध्ये सर्व अधिकार एका व्यक्तीच्या हातामध्ये ठेवणे कधीही हिताचं ठरत नाही. म्हणून अधिकाराची विभागणी मोठ्या व्यवसाय संस्थेमध्ये होणं आवश्यक ठरतं. 8वं जे तत्व हेनरी फ्युएल यांनी सांगितलेलं आहे ते आहे मोबदला तत्व. प्रत्येक कर्मचाऱ्याला योग्य मोबदला देऊन त्याला आर्थिक समाधान देणं अत्यंत आवश्यक असतं. तरच अशी व्यवसाय संघटना दीर्घकाळ टिकते. कारण कर्मचाऱ्याला जर योग्य मोबदला मिळाला तर तो चांगल्या पद्धतीने, कार्यक्षमपणे आणि प्रामाणिकपणे व्यवसाय संस्थेसाठी काम करताना, झटताना दिसतो. मात्र जर त्या व्यक्तीला मोबदला योग्य मिळणार नसेल तर मात्र ती व्यक्ती व्यवसाय संस्थेसाठी आपल्या ज्ञान कौशल्याचा परिपूर्ण वापर करेल, आनंदाने सगळं काम करेल, याची शाश्वती मिळत नाही. म्हणूनच व्यक्तीचं कौशल्य, त्याचं शिक्षण, ज्ञान, त्याचा एकूण राहणीमानाचा खर्च, त्याच्या कुटुंबाचा खर्च या सर्वांचा विचार करून कर्मचाऱ्यांचा योग्य मोबदला काय असला पाहिजे आणि तो आपण व्यवसाय संस्थेमार्फत देतो का याचा बारकाईने अभ्यास व्यवसाय संस्थेने केला पाहिजे. कर्मचारी जर आनंदाने काम करेल
त्याच्या आर्थिक अडचणी जर सगळ्या व्यवसाय संस्थेने समजून घेऊन त्याला जर मोबदला दिला तर निश्चितपणे व्यवसाय संस्था यशस्वी होऊ शकते. 9वं जे व्यवस्थापनाचं तत्त्व हेनरी फ्युएल सांगतात ते आहे अधिकार साखळीचे तत्त्व. साधारणपणे संघटनेत परस्परांमध्ये संवाद साधण्यासाठी उच्च स्तरापासून कनिष्ठ स्तरापर्यंत साखळी असते. संप्रेषणाचा प्रवाह व्यवस्थित राहण्यासाठी या साखळीमुळे फार मोठ्या प्रमाणात मदत मिळते. परंतु काही वेळेस हे संप्रेषण संवाद जलद गतीने होण्यासाठी किंवा जलद गतीने निर्णय घेण्यासाठी थेट संप्रेषण करता येते. गँगप्लँक म्हणजे जोडफळी असे या तंत्रज्ञानाला म्हटले जाते. थेट संप्रेषणासाठी म्हणजेच जोडफळीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन आपण ज्या व्यक्तीशी संवाद साधायचा त्या व्यक्तीला प्रत्यक्ष संपर्क साधून त्या व्यक्तीला आपण संबंधित जो काही निर्णय असेल किंवा जो काही संदेश असेल तो देऊ शकतो. मात्र यासाठी व्यवसाय संस्थेच्या वरिष्ठांची पूर्व परवानगी घेणे योग्य ठरते. 10वं जे व्यवस्थापनाचं तत्त्व फ्युएल यांनी सांगितलेलं आहे त्यामध्ये ते सांगतात सुव्यवस्थेचे तत्त्व. प्रत्येक गोष्टीसाठी योग्य जागा आणि योग्य नियोजन असणे म्हणजे काय तर एखाद्या व्यवसाय संस्थेमध्ये जी काही वस्तू असेल, यंत्रसामग्री असेल, कर्मचारी असेल, एखादी मशिनरी असेल, ती सगळ्या वस्तू त्याच्या पर्टिक्युलर जागेवरती योग्य जागेवरती असते म्हणजे सुव्यवस्था होय. यावर हे तत्त्व आधारित आहे. यामुळे काय होते तर योग्य वस्तू योग्य जागेवर असेल तर निश्चितपणे कार्यक्षमतेत वाढ होते. कर्मचारी वर्ग कामाचे साहित्य योग्य पद्धतीने हाताळू शकतो. योग्य कामासाठी योग्य जागेवर योग्य मनुष्यबळाची नियुक्ती करणे यामुळे शक्य होते. भौतिक व मानवी संसाधनाचा योग्य वापर या व्यवस्थापनामुळे सुव्यवस्थेमुळे करणे शक्य होते. 11वं जे व्यवस्थापनाचं तत्त्व हेनरी फ्युएल यांनी सांगितलेलं आहे ते आहे समान न्यायाचे तत्त्व. तर मित्रांनो, व्यवस्थापनाने अधीनस्थ कर्मचाऱ्यांना योग्य व मैत्रीपूर्ण वागणूक दिली पाहिजे. कर्मचाऱ्यांचा अपमान होणार नाही याची काळजी व्यवसाय संस्थेने घेतली पाहिजे. कामाचे विभाजन करताना व अधिकार सोपवताना, आर्थिक अटी ठरवताना कर्मचाऱ्यांमध्ये कोणताही भेदभाव होणार नाही याची काळजी व्यवस्थापनाने घेतली पाहिजे. कर्मचाऱ्यांचे वेतन असेल, त्यासोबतच कर्मचाऱ्यांची विभागाची वाटणी असेल तर कर्मचाऱ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार वेतन व त्यांच्या क्षमतेनुसार विभाग दिले गेले पाहिजे. 2 वेगवेगळ्या विभागांमध्ये परंतु एकाच पातळीवरती काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं वेतन हे सारखं असलं पाहिजे. कोणत्याही कर्मचाऱ्याला असं वाटलं नाही पाहिजे की आपल्या समक्ष आपल्या बराबरीचं आपल्यासोबत एकाच पदावरती काम करणाऱ्या व्यक्तींचं वेतन वेगवेगळं आहे. अशाने कर्मचाऱ्यांमध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण होऊ शकते आणि त्यांच्या कार्यक्षमतेवरती परिणाम पडू शकतो. 12वं तत्त्व जे हेनरी फ्युएल सांगतात कार्यकाळाच्या स्थैर्याचे तत्त्व. कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या वेळीच कर्मचाऱ्याला त्याची सेवा शाश्वती दिली गेली पाहिजे. कर्मचाऱ्याला त्याच्या सेवेच्या सातत्याबद्दल जर आपण आश्वासन दिले तर कर्मचारी पूर्ण क्षमतेने, आनंदाने आणि कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता व्यवसाय संस्थेसाठी काम करतो. कर्मचाऱ्यामध्ये सेवा शाश्वतीचे जर संरक्षण आहे अशी भावना निर्माण झाली तर निश्चितपणे तो चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. आपल्याकडून त्याची नोकरी सोडून जाण्याचं जे प्रमाण आहे तेही कमी होऊ शकतं. 13वं तत्त्व जे सांगितलेलं आहे ते आहे पुढाकार घेण्याचे तत्त्व. पुढाकार म्हणजे नाविन्यपूर्ण मार्गाने काम करण्यासाठी स्वयंप्रेरणेने एखाद्या व्यक्तीने पुढे येणे होय. कर्मचाऱ्याने जर एखाद्या नवीन कल्पना मांडली तर त्या कल्पनांचा आदर केला गेला पाहिजे. त्यासोबतच नवीन कल्पना जी मांडली असेल त्यावरती सखोल चर्चा करून संबंधित कर्मचाऱ्याची जर कल्पना चांगली असेल तर त्याला त्याबद्दल शाबासकी दिली पाहिजे, त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. यामुळे कर्मचाऱ्याला व्यवसाय संस्था आपलीशी वाटते आणि कर्मचारी ज्या काही नवीन कल्पना सुचतील त्या वरिष्ठांपुढे आनंदाने मांडू शकतात. 14वं तत्त्व जे हेनरी फ्युएल सांगतात संघभावनेचे तत्त्व. मित्रांनो, आपण अनेक वेळेस ऐकलेलं आहे की एकी हेच बळ आहे. हेनरी फ्युएल यांनी सांघिक कृतीवरती भर दिलेला आहे. संघभावना म्हणजे काय तर एकी हेच बळ.
कोणतीही व्यवसाय संघटना असेल, आपण वारंवार बघितल्या तर ह्या व्यावसायिक, अव्यावसायिक, क्रीडा, सामाजिक अशा कोणत्याही संस्था असतील, संघटना असतील, ह्यामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक घटकाची जर एकमेकांबद्दल आदर असेल, ह्या घटकाची एकमेकावरती विश्वास असेल, म्हणजेच व्यवसाय संस्थेमध्ये संघभावना जर असेल, तर निश्चितपणे अशी व्यवसाय संस्था लवकर यश मिळवू शकते. त्यासोबतच अशी व्यवसाय संस्था चालवणे अत्यंत आनंददायी आणि हितावह ठरू शकते. जर सर्व कर्मचारी परस्पर विश्वासाने संघटित होऊन काम करत असतील, तर येणारी कोणतीही अडचण असेल तर त्यावरती व्यवसाय संस्था सहज मात करू शकते. म्हणून संघटनेचे ध्येय साध्य करण्यासाठी व्यवसाय संघटनेमध्ये एकी हेच बळ किंवा संघभावनेचे तत्त्व हे जोपासले गेले पाहिजे. अशा प्रकारे हेनरी फॅल यांची ही 14 व्यवस्थापनाची तत्त्वे आहेत. ह्या तत्त्वांच्या आधारे जर व्यवस्थापकाने व्यवस्थापन केलं तर निश्चितपणे संबंधित व्यवसाय संस्था यश मिळवू शकते आणि दीर्घकाळ आपलं अस्तित्व टिकवून ठेवू शकते. तर मित्रांनो, आपण आजच्या तासाला जे हेनरी फॅल यांची 14 व्यवस्थापनाची तत्त्वे बघितली, याच्यामध्ये कामाची योग्य विभागणी झाली पाहिजे, अधिकार आणि जबाबदाऱ्यांचं योग्य वाटप झालं पाहिजे, व्यवसाय संस्थेमध्ये शिस्तीचं पालन झालं पाहिजे, त्यासोबतच संस्थेमध्ये जे आदेश दिले जातील त्यामध्ये एकवाक्यता असली पाहिजे, त्यासोबतच निर्देशनामध्ये एकवाक्यता असली पाहिजे. कर्मचाऱ्यांनी संस्थेतील प्रत्येक व्यक्तीने वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देऊन व्यवसाय संस्थेच्या हिताला प्रथम स्थान दिलं पाहिजे. त्यासोबतच केंद्रीकरणाचे तत्त्व सांगितलेले आहे की अधिकाराचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. त्यानंतर कर्मचाऱ्यांना योग्य मोबदला दिला पाहिजे, तर ते उत्साहाने काम करू शकतील. त्यानंतर अधिकार साखळीचे तत्त्व सांगितलं. अधिकार वरिष्ठांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत गेले पाहिजे, त्याच पद्धतीने संवाद गेला पाहिजे. पुढे सुव्यवस्थेचे तत्त्व, योग्य वस्तू योग्य जागेवर, योग्य कर्मचाऱ्याची योग्य ठिकाणी नियुक्ती. त्यानंतर समान न्यायाचे तत्त्व, समान पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव न करता सारखं वेतन देणे, कोणत्याही कर्मचाऱ्याला अपमानकारक वागणूक न देणे. त्यासोबतच कर्मचाऱ्याच्या कार्यकाळाची किंवा सेवा शाश्वतीचं तत्त्व, स्थैर्याचं तत्त्व. कर्मचाऱ्याला त्याची जी सेवा आहे, त्याची जी नोकरी आहे, त्यामध्ये शाश्वती जर दिली तर तो उत्साहाने आणि व्यवसाय संस्था आपली आहे असं समजून काम करू शकतो. त्यानंतर पुढाकार घेण्याचे तत्त्व. एखाद्या कर्मचाऱ्याने जर एखादी कल्पना मांडली तर त्या कल्पनेचा आदर केला पाहिजे, त्या कर्मचाऱ्याला त्या कामामध्ये सामावून घेतलं पाहिजे. त्यानंतर संघभावनेचे तत्त्व, एकी हेच बळ, हा संदेश आपल्याला या ठिकाणी हेनरी फॅल यांनी दिलेला आहे. जर एकी किंवा संघभावनेने काम केलं तर व्यवसाय संस्थेपुढे येणारं कोणतंही संकट असेल तरी व्यवसाय संस्था त्यावरती सहजासहजी मात करू शकते. असे एकूण 14 तत्त्वे हेनरी फॅल यांनी सांगितलेली आहेत. तर पुढील तासिकेला आपण फ्रेडरिक विन्स्टन टेलर यांनी जी व्यवस्थापनाची तत्त्वे मांडलेली आहेत, त्यांच्या एकूण 6 तत्त्वांचा आपण आढावा पुढील तासिकेला घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या ह्या परिस्थितीमध्ये, कोविड कालखंडामध्ये आपण सोबतच स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घेणं आवश्यक आहे. यासाठी घरीच राहा, सुरक्षित राहा आणि आनंदित राहा. धन्यवाद.